नवनीत राणा यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। सुप्रीम कोर्टाने त्यांचं जे जात पडताळणी प्रमाणपत्र आहे ते वैध ठरवलेलं आहे। काय प्रतिक्रिया आहे तुमची? बच्चू कडू, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? मला वाटते न्याय देवतानं जरी न्याय केला नसेल, त्यांच्या बाजूने दिला असेल, तर जनतेच्या न्यायालयात ते हरणार। जनता या सगळ्या गोष्टीचा जो काही तानाशाही आहे ते जनताच्या न्यायालयात नवनीत राणाजी जिंकू शकणार नाही। त्यांच्या विरोधात लोक उभे राहील। न्यायालयातल्याकडून आम्हाला खूप अपेक्षा होत्या, लोकांना अपेक्षा होत्या। खालच्या कोर्टाने निर्णय दिलेला निर्णय हा कायम राहील असं सगळ्या जनतेचं एकंदरीत मत होतं। पण असं न्याय देवता आहे, त्यांचा आदर करू, पण जनतेच्या न्यायालयात हारू। बच्चू कडू, तुमचं असं म्हणणं आहे की जनतेच्या कोर्टामध्ये देखील त्यांचा निकाल होईल, पण आपण एका बाजूला बघतोय तर नवनीत राणा आज अमरावतीमध्ये मोठं शक्ती प्रदर्शन करतायत। त्यांच्या या सभेला मोठं नाही आहे, पण आपण बघितलं तर स्वतः देवेंद्र फडणवीस देखील तिथे उपस्थित आहेत। मोठ्या संख्येने नागरिक आलेले आहेत, जनता आलेली आहे, त्यांचं भाषण देखील सुरू आहे। थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीस देखील बोलणार आहेत। म्हणजेच आपण म्हणतोय की एका बाजूला जर त्यांना जनतेच्या कोर्टामध्ये त्यांचा निकाल येणार असेल, तर एकीकडे जनता देखील त्यांच्या बाजूने काहीशी दिसतीये। अर्धे भाड्याने आणलेले लोक आहे काही। धन्यवाद बच्चू कडू, तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी।